राज्यातल्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ उद्घाटनापासून जास्त चर्चेत आहे। चिपी विमानतळ ते मुंबई विमान सेवा देणाऱ्या विमानाचा करार संपुष्टात आल्यानंतर ही सेवा बंद झालेली आहे। याला जवळपास 2 महिने होत आलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे विमान सेवा महत्त्वाची मानली जाते आणि या विमानतळावरून उडालेल्या विमान उड्डाणांच्या बोजवाऱ्यावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते वैभव नाईक यांनी मोठा इशारा दिला। नाईकांच्या या इशाऱ्याचा माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी जोरदार समाचार घेतला। आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे। 2 दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितलं की विमानतळ सुरू होणार आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधाऱ्यांना विनंती आहे। कसे उद्योग आणावे, कसा विमानतळ आणावा, कसा सुरू करावा हे गण्यतरी आहे। 5 मिनिटं शुद्ध मराठीच्या सभागृहात तरी बोलले का? 10 वर्ष होते आमदार म्हणे मी टाळं मार विमानतळाला टाळ कधी जातो सांग रे मला। टाळं मारूनच जातो, मी आज सांगायला आलोय ते मारूनच जातो। नाही तुझ्या घराला जाऊन टाळं मारणार तर नारायणाने नाव सांगणार नाही। विधानसभा निवडणुकीपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुन्हा हालचाली सुरू केल्यात आणि या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया जी आहे ती MSRDCने सुरू केली आणि यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। त्यामुळे या महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे। कसलीही अधिसूचना निघाली काही निघाली त्यात कोल्हापूर असणार नाही। आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही। आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही, तिथं पण झाला। आता सांगलीच्या पुढे गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होते, तर मी त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतो आहे, नवीन टेंडर निघालेला आहे, तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल रस्ता। त्यानंतर हायवेनं संकेश्वर मार्गे जाईल सरळ गोव्याला, त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्यानं गोव्याला सांगलीपासून इथपर्यंत आलेले लोक पुढे जातील। पुढली बातमी अशी की लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी या योजनेचा लाभ सोडावा। त्यानंतरही या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह वसुली करावी असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। निकषात न बसतानाही लाभ घेणाऱ्या श्रीमंत बहिणींबाबत आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्यातील लाडक्या बहिणीचे डोळे 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी होणार याकडे लागलेले असताना लाडकी बहीण योजनेबाबत सत्ताधारी पक्षातील आमदार छगन भुजबळांनी हे केलेलं वक्तव्य। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी। लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर राज्य सरकारनं राज्यातल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाडकी बहीण योजना आणली। लाडकी बहीण योजनेला महिलांचा सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला। महायुतीनं तर पुन्हा सत्तेत आल्यास 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन प्रचारात दिलं। योजनेसाठी अनेक निकष ठेवण्यात आले। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं, लाडक्या बहिणीच्या घरी 4चाकी वाहन नसावं असा निकष आहे। आता या निकषात बसत नसूनही योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या बाबत भुजबळांनी हे वक्तव्य केलंय। तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि जे या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये। याच्या पुढे जे आहे
लोकांना सांगावं या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. भुजबळांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी काहीसे बॅकफूटवर आले. दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू राहील, मात्र नियमांच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर ते बंद होईल असं सत्ताधारी म्हणतायत. नाही, मला माहीत नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे. कोणावरही फार कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते. बघा, केवळ आणि केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजितदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले. केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते. आत्ता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत. एकूणच निवडणुकीच्या काळात सरसकट सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला गेल्याची बाब समोर आली आहे. आता अशातच छगन भुजबळांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यानं नियमाच्या बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिला या योजनेचा लाभ सोडणार का? तसंच भुजबळांनी योजनेबाबत दिलेल्या सल्ल्याबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली आहे आणि 13 जानेवारीपर्यंतच ही खरेदी करण्याचे निर्देश होते. मात्र महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र की तरफ से, राज्य सरकार की तरफ से ये मांग आई थी कि सोयाबीन की खरीदी की समय सीमा बढ़ाई जाए. 31 मार्च तक महाराष्ट्र सोयाबीन खरीदना चाहता है, तो महाराष्ट्र के लिए भी सोयाबीन की खरीद की समय सीमा बढ़ाकर जो उन्होंने 31 जनवरी तक बढ़ाने की मांग की थी, 31 जनवरी तक हम बढ़ा रहे हैं. तर ट्रॅफिक कोंडीचा त्रास आपल्याला अनेकदा होतो आणि या ट्रॅफिक कोंडीच्या त्रासाला वैतागून आपण अनेकदा रस्ते मार्गातून येण्यास टाळाटाळ करतो. पण ट्रॅफिक जामचा त्रास फक्त महाराष्ट्रात नसून जगभरातील लोकांना होतोय आणि याबाबत टॉमटॉम ट्रॅफिक रिसर्च या संस्थेनं अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात वाहतूक कोंडीत पुण्याचा देशात 3रा क्रमांक लागला आहे. 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागतोय. यात बंगलोर हे 2ऱ्या तर 1ल्या क्रमांकावर कोलकाता शहराचा समावेश आहे. हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईसारख्या शहरांमधील वाहतूक परिस्थिती देखील चिंताजनक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जुने रस्ते, रस्त्यांचा घसरलेला दर्जा, वाहनांची वाढणारी संख्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती आहे. पॉप्युलेशन वाढले, बाहेरच्या देशातले लोक इथं येऊन राहिले आहेत, लोक रूल पाळत नाहीत. बाहेरच्या गावात जी लोक इकडे येऊन राहिले आहेत ते ट्रिपल सीट फिरतात. त्यामुळे बेसिक पुणेकरांचे तर प्रॉब्लेम आहेतच ना, आणि त्यांच्या तिकडे सोयी नसतील त्याच्यामुळे ते इकडे येतात. त्यामुळे टोटल सगळ्याच गोष्टींवरती विचार करायला पाहिजे. 1 नंबरला काय नाही असं वाटतं मला. लोक शिस्त पाळत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय. त्याच्यामुळे असं होतं, पोलिसांचा काही धाक नाही, 3-3 सीट जातात, नो एंट्री कोणी पाळत नाही, कोणाला काही घेणं पडलेलं नाही. आणि समाजाने स्वतःला शिस्त लावली नाही तर कुठलं काय पोलीस येऊ नाही तर अजून कुठलं प्रशासन येऊ, कोणी काही करू शकत नाही.